नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. सर्वांनी प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 300. ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओरिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले? तर अलाहाबाद या करारानुसार कंपनीला अधिकार मिळाले. नेक्स्ट, सन 1927मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कुणी स्थापना केली? तर मार्गारेट कजिन्स यांनी 1927मध्ये स्थापना केली. नेक्स्ट, स्वदेश बांधव समितीची स्थापना कुणी केली? तर अश्विनी कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना केली. नेक्स्ट, व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला? तर लॉर्ड लिटन यांनी व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट अंमलात आणला. नेक्स्ट, भारतीय संसदेने डॅश साली हिंदू विवाह कायदा संमत केला? तर 1955मध्ये हिंदू विवाह कायदा संमत केला. नेक्स्ट, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? तर चाणक्य यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक कार्य करते? तर RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. नेक्स्ट, RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर RBIचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. RBIची स्थापना ही 1934च्या कायद्यानुसार 1935ला करण्यात आली. नेक्स्ट, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. नेक्स्ट, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर एकूण 14 बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1969मध्ये करण्यात आले. नेक्स्ट, बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध लावला. नेक्स्ट, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश बँकेला पतपुरवठा करते? तर राज्य सहकारी बँकांना नाबार्ड ही प्रत्यक्षपणे पुरवठा करते. नेक्स्ट, देशातील वित्तीय धोरण कोण तयार करते? तर वित्त मंत्रालय हे देशातील वित्तीय धोरण तयार करते. नेक्स्ट, 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 101वी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कर याशी संबंधित आहे. नेक्स्ट, सुवर्णक्रांतीचा संबंध कशाबरोबर आहे? तर फल उत्पादनाशी सुवर्णक्रांतीचा संबंध आहे. नेक्स्ट, म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर म्युकरमायकोसिस हा आजार बुरशीमुळे होतो. नेक्स्ट, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे वर्णन केले जाते. नेक्स्ट, देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरवले जाते? तर दरडोई उत्पन्नावरून देशातील लोकांचे राहणीमान ठरवले जाते. नेक्स्ट, क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 321. धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगररांगा जातात? तर बालाघाट या डोंगररांगा धाराशिव जिल्ह्यातून जातात. नेक्स्ट, सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर दादासाहेब फाळके यास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली? तर पॅरिस या शहरामध्ये झाली. नेक्स्ट, 2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर अमेरिकेतील लॉस एंजलिस या शहरामध्ये 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. प्रश्न क्रमांक 326. भारतातील सर्वात मोठा नाविक तळ
सी बर्ड कोठे उभारला जात आहे? तर कारवार या ठिकाणी उभारला जात आहे. नेक्स्ट, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1646 मीटर ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. नेक्स्ट, अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अंतूर किल्ला आहे. नेक्स्ट, कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते? तर दुधना ही पूर्णा नदीची उपनदी जालना जिल्ह्यातून वाहते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हे विमानतळ आहे. नेक्स्ट, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळ प्रकारात रौप्य जिंकले? तर भालाफेक या खेळात रौप्य पदक जिंकले. नेक्स्ट, चेपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात चेपी विमानतळ नियोजित आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? तर स्पेन हे राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्य सेन हे आहेत. नेक्स्ट, वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर गुजरात हे वन नेशन वन रेशन लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. नेक्स्ट, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 20 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, हँड इन हँड हा युद्धसराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे? तर भारत आणि चीन या दरम्यान हँड इन हँड हा युद्धसराव आयोजित केला जातो. नेक्स्ट, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर रशिया या देशाची KGB ही गुप्तचर संघटना आहे. 345, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे. नेक्स्ट, मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? तर मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन झोनचे मुख्यालय आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे, तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे चर्चगेट या ठिकाणी आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते? तर 30 दिवसात माहिती अधिकारी यांनी माहिती देणे आवश्यक असते. नेक्स्ट, तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर बैतूल या ठिकाणी मध्य प्रदेशात तापी नदीचे उगमस्थान आहे. नेक्स्ट, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र शासनाने 2 समित्या नेमल्या होत्या. 2012मध्ये रंगनाथ पठारे, तर 2024मध्ये ज्ञानेश्वर मुळे ही समिती नेमली होती. नेक्स्ट, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा शहर आहे. रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहेत? तर वि. स. पांगे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत. नेक्स्ट, बचपन बचाओ आंदोलन याच्याशी संबंधित कोण आहेत? तर कैलास सत्यार्थी हे बचपन बचाओ आंदोलनाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 353, मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 3 सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये कोणत्या सालामध्ये जिंकली आहेत? 1928, 1932 आणि 1936 अशा 3 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर कलम 17 नुसार
नेक्स्ट, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे कोण सदस्य नव्हते? तर महात्मा गांधी हे राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य नव्हते. नेक्स्ट, हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, रक्तक्षय म्हणजे काय? तर रक्तक्षय म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी होणे. नेक्स्ट, रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात? क्रोमॅटिक्स असं त्याला म्हणतात. नेक्स्ट, भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते आहे? तर आसाम रायफल्स हे सर्वात जुने निमलष्करी दल आहे. नेक्स्ट, नाईट व्हिजन उपकरणे मुख्यतः कोणत्या बाबतीत वापरली जातात? तर इन्फ्रारेड वेव्हज यासाठी नाईट व्हिजन उपकरणे वापरली जातात. नेक्स्ट, राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ कोणता आहे? तर वेदातील अथर्ववेद हा राजाला त्याच्या व्यवस्थापनात मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. नेक्स्ट, बंगालमधील फरोटे विल्यम्सच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरन हेस्टिंग्स हे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नामनियुक्त सदस्याची संख्या किती असते? तर एकूण 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त करतात. त्याचे प्रमाण हे 106 असते. नेक्स्ट, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. नेक्स्ट, छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव काय होते? तर खडकी हे छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव होते. नेक्स्ट, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ग्रीस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा सुरू झाली होती. नेक्स्ट, भारताचे हॉकी जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने डायरियाच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती. तर कोविड-19 करोनामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? तर डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखतात. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल हे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. नेक्स्ट, ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? तर ब्ल्यू व्हेल मासा सुरक्षा यासंबंधी ऑपरेशन ब्लू फ्रीडम संबंधित आहे. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांना 1958मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यातील लोणेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. नेक्स्ट, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कालापानी हे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे. 376. बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई पोपरे यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते. यांना भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. नेक्स्ट, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे मुख्यालय कुठे आहे? तर ICCचे मुख्यालय हे दुबई या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873मध्ये केली होती. नेक्स्ट, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. सुचेता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री होत्या.
नेक्स्ट, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रावते. तर शरीरातील यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी असते जी पित्तरस स्रवते. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे वाक्य लोकप्रिय केले. प्रश्न क्रमांक 382. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतींनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे. नेक्स्ट, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे LPG गॅसमध्ये 2 प्रमुख घटक असतात. नेक्स्ट, राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला. नेक्स्ट, कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायत अंदाजपत्रकास. नेक्स्ट, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे कोठे स्थापित केले गेले? तर सातारा या ठिकाणी मार्च 2018 पहिले मेगा फूड पार्क स्थापित केले. नेक्स्ट, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 2010 साजरा करण्यात आला. नेक्स्ट, पडगवली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गो. नि. दांडेकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर प्रल्हाद केशवत्रे याचे हे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट, रोलेट ॲक्ट कधी पारित केला गेला? तर 1919 रोलेट ॲक्ट पारित केला गेला. नेक्स्ट, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर खेडा सत्याग्रह हा शेतकऱ्यांसाठी केला गेला होता. नेक्स्ट, हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? तर किंबले हे शहर हिऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य होते. नेक्स्ट, जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर 16 मे या दिवशी जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कुणाला म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणतात. नेक्स्ट, धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांझरा या नदीकाठी धुळे हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. नेक्स्ट, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे. नेक्स्ट, नासा ही संस्था कोठे स्थित आहे? तर नासा ही संस्था अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली? तर ओडिसा या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरुवात केली. नेक्स्ट, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली गेली आहे? तर वैनगंगा या नदीमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची सीमा विभागली गेली आहे. नेक्स्ट, जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश G20चा सभासद नाही? तर न्यूझीलंड हा देश G20चा सभासद नाही. नेक्स्ट, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1931 राष्ट्रकुल परिषदेची स्थापना झाली. तर वेस्टमिन्स्टर हा या संबंधी करार होता. नेक्स्ट, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर राज्य सूचीमध्ये पोलीस हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. 406. आपल्या सूर्यमालेतील डायड्याचा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे. तर गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. सर्वात लहान ग्रह हा बुध आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? तर गाविलगड
डोंगररांगा या अमरावती जिल्ह्यातून जातात. नेक्स्ट, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधान परिषद ही 78 सदस्य संख्या आहे. विधान परिषदेतील सदस्य संख्या ही त्या राज्यातील विधानसभेच्या 1/3 एवढी असते. नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर अमरावती या जिल्ह्यात मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो? तर अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्राशी संबंधित दिला जातो. नेक्स्ट, बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. बारडोली हे ठिकाण गुजरात या राज्यात आहे. नेक्स्ट, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली होती? तर महाबलीपुरमची स्थापना ही पल्लव राजाने केली होती. नेक्स्ट, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. नेक्स्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कायदा प्रथम कधी अस्तित्वात आला? तर 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम अस्तित्वात आला. नेक्स्ट, सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर सुवर्ण मंदिर हे पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर पंचायत राज प्रणाली ही सत्तेचे विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. नेक्स्ट, देशाची वित्तीय धोरण कोण तयार करते? तर वित्त मंत्रालय हे देशाचे वित्तीय धोरण तयार करते. नेक्स्ट, कोणते जीवनसत्व चरबीविद्राव्य जीवनसत्व नाही? तर जीवनसत्व सी हे चरबीविद्राव्य जीवनसत्व नाही. नेक्स्ट, सायटोकाईन स्टार्म कशाशी संबंधित आहे? तर हे करोना व्हायरसशी संबंधित आहे. नेक्स्ट, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती आहे. याची उंची 182 मीटर आहे. तसेच गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या ही सुद्धा 182 एवढी आहे. नेक्स्ट, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान हे पुणे जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लाला हरदयाळ यांनी गदर हे वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली. नेक्स्ट, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? तर 352 हे कलम राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. तसेच 360 हे कलम राष्ट्रीय आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. नेक्स्ट, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर होय. नेक्स्ट, जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते? तर गोड ही चव जिभेच्या पुढच्या भागावर ओळखता येते. नेक्स्ट, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर युरिया खतामध्ये 46% नत्राचे प्रमाण असते. नेक्स्ट, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? तर ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते व जैन धर्माचे 24वे तीर्थकार हे वर्धमान महावीर होते. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? तर 14 ऑक्टोंबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. नेक्स्ट, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले. नेक्स्ट, शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर यशवंत हे असे त्यांचे मूळ नाव होते. नेक्स्ट, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर सानगडी हा किल्ला भंडारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 435. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. तर कनिष्ठ सभागृह हे विधानसभा असते. नेक्स्ट, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? तर क्लाउड सीडिंग असे या तंत्रज्ञानाला म्हणतात. नेक्स्ट, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गोडसे भटजी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर मेंटेल यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर पुणे जिल्ह्यातील तोरणा हा किल्ला सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी जिंकला. नेक्स्ट, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला. नेक्स्ट, पिवळ्या फॉस्फरसमधून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? तर आयोडीन हे उत्प्रेरक तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी वापरतात. नेक्स्ट, कोणत्या व्हाईसरायच्या काळात भारताची राजधानी 1911 मध्ये कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? तर लॉर्ड हार्डिंग या व्हाईसरायच्या काळात भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. नेक्स्ट, जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते, यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती? तर हरितगृह परिणाम यामुळे आतील तापमान वाढते. नेक्स्ट, जास्त उंचीवर कमी तापमानात पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डायड्यास असते. तर हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असल्यामुळे कमी तापमानाला पाणी उकळते. नेक्स्ट, लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो. नेक्स्ट, कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. नेक्स्ट, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? तर नेपच्यून हा सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह आहे. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध ग्रह आहे. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर 25 डिसेंबर 1927 या दिवशी मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. नेक्स्ट, दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? तर 21 मे या दिवशी दहशतवादी विरोधी दिन असतो. नेक्स्ट, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे. नेक्स्ट, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? तर 211 हा क्रमांक आहे. नेक्स्ट, 1971 मध्ये पाकिस्तानची विभागणी करून कोणता देश निर्माण करण्यात आला? बांगलादेश हा देश निर्माण करण्यात आला. 1971 मध्ये भारताचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी होती. नेक्स्ट, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, इस्रो हे विस्तारित रूप काय आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था हे इस्रोचे विस्तारित रूप आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट, राष्ट्रीय विषाणूशास्त्र ही संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे. नेक्स्ट, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर हे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन कसे केले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन केले जाते. नेक्स्ट, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत? तर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत. नेक्स्ट, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो? तर जून ते सप्टेंबर या दरम्यान मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. नेक्स्ट, कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो? तर O हा रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सागरी किल्ला बांधला नाही. तर जंजिरा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे किंवा राहते? तर कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार राहते. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. तर साने गुरुजी हे पत्री आणि श्यामची आई यांचे लेखक आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती डॅश स्तरीय आहे? तर 3 स्तरीय ही महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती आहे. नेक्स्ट, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. नेक्स्ट, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर अभयारण्य हे पुणे या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिची लांबी ही 2525 किलोमीटर एवढी आहे. ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते आहे? तर गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर हिराकूड हे धरण सर्वात लांब धरण आहे. त्याची लांबी 25 किलोमीटर. तर हे धरण ओडिशा राज्यातील महानदी या नदीवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणता आहे? तर मरीना बीच चेन्नई या ठिकाणी 13 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आहे. नेक्स्ट, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा हा मरीना बीच आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे? तर श्रीनगर ते कन्याकुमारी हा सर्वात लांब रस्ता आहे. त्याचा क्रमांक हा NH44 आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता? तर हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म हा भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे. त्याची लांबी 1507 मीटर एवढी आहे. हा प्लॅटफॉर्म कर्नाटक राज्यात येतो. नेक्स्ट, सर्वात लांब कालवा कोणता आहे? तर इंदिरा गांधी कालवा हा सर्वात लांब कालवा आहे. नेक्स्ट, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. तर 2 नंबरचे राज्य हे मध्य प्रदेश आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे
खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर उलर सरोवर हे सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर लडाख हा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 491. भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे? तर गुजरातमधील मोटेरा स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. याचेच नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येच्या दृष्टीने कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक हा आपल्या महाराष्ट्राचा लागतो. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे? तर राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे? तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? तर मुंबई या शहराची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. हे भागीरथी नदीवर उत्तराखंड या राज्यात आहे. तर याची उंची 260.5 मीटर एवढी आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर कर्नाटक राज्यातील गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. थार वाळवंट हे राजस्थान या राज्यात आहे. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? तर सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.